लाडक्या बहिणींच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने महिलांनी गर्दी केल्याची माहिती। जनवरीचा हप्ता नाही आला, पहिले 4 महिन्याचे नाही आले, ते 1 महिना आला, मग अजून येईना म्हणून आले। काय कारण सांगितलं ते म्हणाले केवायसी केली नाही, म्हणाले केली बी अशी दाखवायला, म्हणा केवायसी नाही झाली म्हणून। काय नाही तसं, नोकरी नाही, गाडी नाही, घरकुल कुठे ना। त्यांचे ई-केवायसी करण्यामध्ये कुठेतरी चूक झालेली आहे। ते शक्यता असू शकते की बाबा कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नाहीत किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत, या ऑप्शनला त्यांनी होय असं करायला अपेक्षित होतं, परंतु कदाचित त्यांच्याकडे नाही असा ऑप्शन निवडल्यामुळे त्यांची ई-केवायसी चुकल्यामुळे त्यांना हे अनुदान प्राप्त होत नाही असे प्रथमदर्शा दिसून येते। वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडल्याने महिलांचा संताप उफाळून आलाय। तक्रार करण्यासाठी अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्या होत्या, मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत निषेध व्यक्त केला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालणाऱ्या महिलांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या आपल्या लहान मुलांना या कलेक्टर ऑफिसवर घेऊन आल्या आहेत। काय सांगाल? आम्ही इथं आलेलो आहे, आमचे 2 हप्ते झाले, पैसे आले नाही। आम्ही इथं आलेलो आहे, इथं आधार कार्ड दाखवलं, त्यांनी सांगितलं ई-केवायसी चुकलेली आहे। बरं, ई-केवायसी आमची 4 बाय चुकीन, 5 बाय चुकी, बंदेच बायची केवायसी चुकली का? आम्ही म्हणलं आम्हाला कलेक्टर साहेबाला भेटू द्या। हे कलेक्टर साहेबाला आम्हाला का नाही भेटू देऊ लागले? आमचा आवाज जर कलेक्टर साहेबाजो गेला, कलेक्टर साहेब वरती आवाज करतील ना, तेव्हा आम्हाला लाभ भेटेल ना। ज्यांच्या घरी शेती आहे, 4 चाकी गाडी आहे, त्याला लाभ भेटू राहिला। आम्ही हात मजुरी करतो, आम्हाला लाभ नाही आहे, असं का बरं? आमची एकच विनंती आहे, तुम्ही साईट चालू करा, आमची केवायसी होऊ द्या पुन्हा चालू, आणि आम्हाला एकदा कलेक्टर साहेबाला बोलू द्या, आमचा प्रस्ताव तिथपर्यंत जाऊ द्या। बस 5 दिवसाच्या आत जर साईट चालू झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही 25 तारखेला मोर्चा काढणार म्हणजे काढणार। हे आमचा आवाज कलेक्टर साहेबांना पण पोहोचू द्या। भीक मागून खातो, शेती नाही, गाडी नाही, काही नाही, आम्ही सगळ्याच्या घरी दारी जाऊन खातो, आम्ही गोंधळ आहे। गोपाल मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।